नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण न्यू ट्रेंडिंग पफ स्लीव्ज तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आपल्या साडीचा कलर पोपटे आणि ब्लाऊजचा कलर जो आहे तो केशरी प्लस काठपदर जो आहे तो पोपटी कलरचा होता. तर बघा मी काय केलं, असा डबल भरपूर असा 20 ते 22 इंचाचा कपडा घेतलेला आहे. एक 5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आणि त्याला अशा 10 इंचावरती 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत. बघा, ह्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा असा प्लेटाचा व्हिडिओ बघितला असेल. तर याच पद्धतीनं प्लेटा पाडून घ्यायचे, परंतु त्याला खालच्या बाजूला एक वेगळी ट्रेंडिंग लुक आपण दिलेला आहे. त्यामुळे ही स्लीव जी आहे ती एकदम सुंदर अशी दिसणार आहे. तर बघू शकता, अशा 5-5 प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत. जे आपलं मेन फॅब्रिक असणार आहे, म्हणजे जेवढी आपली स्लीवची मुंडा असणार आहे त्याच्यामध्ये 10 इंच एक्स्ट्रा मिक्स करून तुम्हाला ह्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत. आणि वरच्या बाजूला थोड्याशा प्लेटा ज्या आहेत त्या थोड्याशा पसरवून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला जुळवायच्या आहेत आणि वरच्या बाजूला पसरवून घ्यायच्या आहेत. आणि ही स्लीव जी आहे ती सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर बघा, असं आपल्या प्लेटा पाडून झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला पेपर कटिंग करायचं आहे मेन स्लीवचं. तुमची जी स्लीव्ज असणार आहे ज्या मापाची त्याचं, आणि ते पेपर कटिंग ह्याच्यावरती ठेवून असं कट करून घ्या, किंवा पेपर जर असेल तर त्याच्यावरती शिलाई मारून घ्या. नंतर आपल्याला काठपदर घ्यायचा आहे आणि काठपदर जो आहे तो समोरच्या बाजूला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा, असा पोपटी कलरचा काठपदर आहे आणि तो बरोबर आपल्याला तिथं सरळ बाजूवरती जॉईंट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपली लॉंग स्लीव जी आहे तुमची 8 ते 9 इंचाची किंवा 10 इंचाची तेवढी पूर्ण स्लीव्ज घ्यायची आणि याला अस्तर असं जॉईंट करून घ्यायचे. नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने अस्तर जॉईंट करून घेतो त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपण स्लीव्ज घेतलेली आहे. तर स्लीव्ज ओळखू येण्यासाठी दोन्ही बाजूला असं मार्किंग करून घेतलेलं आहे, कमी जास्त होऊ नये म्हणून. तर बघा, असं बरोबर काठाच्या कडेवरती स्लीव्ज ठेवून घेतलेली आहे. प्लेटासुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती बसवून घ्यायच्या आहेत. आता खालच्या बाजूला एक 1/2 इंचाची शिलाई मारायची आहे आणि नंतर स्लीव जी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, असं आतल्या बाजूला फोल्ड करायचं. एकदम सुंदर काठाचा कलर जो आहे तो गोल्डनमध्ये, पोपटी कलरमध्ये गोल्डन कलर आहे, त्यामुळे इतका सुंदर दिसतोय आणि आपल्या स्लीव्जला एक वेगळाच लुक येतोय. आता प्लेटावरती व्यवस्थित आपल्याला प्लेटा पकडायचे, त्याच्यावर हळूवारपणे आपल्याला बरोबर शिलाई मारायची आहे, ज्यामुळे आपल्या प्लेटा कलटी होणार नाहीत अशा पद्धतीमध्ये. आणि आता साईडच्या बाजू वरच्या बाजू शिवल्यानंतर आपल्याला जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो कट करून घ्यायचा आहे. आणि आपली अशा दोन्ही स्लीव ज्या आहेत ते रेडी झाले. तुम्ही याच्यावरती एखादं शो बटन किंवा पॅच एखादा छोटासा लावू शकता. तर बघा, अशा आपल्या दोन्ही स्लीव्ज तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला ब्लाऊजचा लुकसुद्धा दाखवणार आहे मी. तर बघा, असा हा ब्लाऊज होता. तर या गळ्याचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि फायनल लुक जे आहे ते बघू शकता तुम्ही स्लीवचा. तर बघा, अशा स्लीव्जवरती आपल्याला लुक झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.